मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा शीर्षक आहे क्रॉक्स शूज. क्रॉक्स शूज एक आगळी वेगळी यशोगाथा. काय ते बघूया. आज जगभरातील तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांच्याच पायात सहज दिसणाऱ्या रंगीबेरंगी आणि आरामदायक चपलांचे नाव म्हणजे क्रॉक्स शूज. काहींना या चपला फारच विचित्र वाटतात, तर काहींसाठी त्या फॅशन स्टेटमेंट आहेत. पण या वैशिष्ट्यपूर्ण शूजचा इतिहास आणि यशाचा प्रवास तितकाच रंजक आहे, रोमांचक आणि प्रेरणादायी पण आहे. बघूया काय ते. क्रॉक्सची सुरुवात झाली 2002 मध्ये, जेव्हा स्कॉट सिमन्सन, जॉर्ज बेडेकर आणि लिंडन हॅन्सन या तिघांनी मिळून कॅनडाच्या होम क्रिएशन्स या कंपनीशी खास इथिलियम विनीथ ॲसिटेस बेस मटेरियल क्रॉस्टेल जलक्रियेसाठी वापरता येणारी चप्पल तयार केली. सुरुवातीला ती बोटिंग शूज म्हणून डिझाईन केली होती, कारण पाण्यात घसरत नाही, पाण्यात भिजत नाही, लगेच सुकते आणि खूप हलकी आहे. अरे वा. पहिल्या उत्पादनाचं नाव होतं बीच. हे 200 जोडे एका बोटिंग शोमध्ये विक्रीस ठेवले गेले आणि सगळे 200 शूज काही तासात विकले गेले. तिथूनच सुरू झाला क्रॉक्सचा धमाकेदार प्रवास. बघूया काय ते. क्रॉक्सची खासियत म्हणजे त्यांचं क्रोसलाइट हे मटेरियल हे एक प्रकारचं बंद सेल रेझिन फोम आहे. प्लास्टिक सारखं दिसणारं पण तेवढं कठीण नाही. हे मटेरियल पायाच्या आकृतीनुसार आकार घेतं. अँटीबॅक्टेरियल आहे, दुर्गंधी निर्माण होत नाही, धूळ, पाणी आणि तेल यावर टिकाव धरतं, अत्यंत हलकं आणि आरामदायक असतं. पुढे बघूया मित्रांनो. यशाची झेप. क्रॉक्सने त्याच्या सुरुवातीच्या 1 वर्षातच 2 कोटीपेक्षा जास्त शूज विकले. पुढे त्यांनी डॉक्टर, शेफ, हॉस्पिटल स्टाफ आणि अगदी दिव्यांग व्यक्तींनाही लक्षात घेऊन विविध प्रकारची डिझाईन्स आणली. 2006 साली त्यांनी शेअर बाजारात प्रवेश केला आणि पहिल्याच दिवशी कंपनीची किंमत $1.09 अब्ज इतकी झाली. एकेकाळी फक्त घराबाहेर न घालावं अशा चपला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रॉक्सने हळूहळू फॅशन ब्रँड म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. अरे वा. गमतीशीर तथ्ये. 30 कोटीहून अधिक जोडे आजपर्यंत विकले गेले आहेत. बापरे. प्रियांका चोपडा, पोस्ट मालोने, बॅलेन्सिगा अशा मोठ्या सेलिब्रिटीजनी क्रॉक्ससाठी खास डिझाईन तयार करून घेतले आहेत. जुप्टीट नावाच्या छोट्या रंगीत ॲक्सेसरीज शूजवर लावता येतात, त्यामुळे प्रत्येक जोडा युनिक बनतो. कोविड काळात क्रॉक्सने आरोग्य सेवकांना मोफत शूज वाटले, त्यामुळे ब्रँडचं मानवी मूल्य रेखांकित झालं.
काही ठिकाणी क्रॉक्स शाळेत वापरण्यास मनाई केली गेली, कारण मुले अभ्यासाऐवजी त्यांना ॲक्सेसराइज करण्यात व्यस्त होते. क्रॉक्सचे डिझाईन सर्वांना आवडतील असं नाही. त्यांची वैशिष्ट्यपूर्ण रुंद आकाराची रचना, डोकं असलेली ओपन स्टाईल आणि कलरफुल लुक यावर अनेक वेळा सोशल मीडियावरूनही थट्टाही झाली आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.